एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे। आज बाजार नाही आणलेला, आता उंद्याच्याला भाजीपाला हे आणायचा आहे, तर आज एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहे। तर हे तांदूळ घेतलेला आहे 1 ग्लास, तिथे आहे ना थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि बटाटा कट करून घेतलेला आहे, पुदिना आणि तेलामध्ये जिरी, मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता, कांदा टाकलेला आहे। आज साहित्य नाही भरपूर, नाही तर वाटाणे हे सगळं टाकून करत असते। आणि खडे मसाले नाही टाकणार, कारण आहे ना शाही बिर्याणी मसाला आहे, त्यामुळे फक्त हे तमालपत्र टाकलेलं आहे, तेजपत्ता आणि मॅगी मसाला टाकणार आहे। मॅगी मसाला टाकणार आहे भाताला। हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि थोडंसं खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे, हा मसाला टाकणार आहे। आणि बाकीचं काहीच नाही टाकायचं, हळद टाकायची। बटाटे टाकून घेतलेले आहे। एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे, कारण आज साहित्य नाही भात करायला जास्त, आणि सिंपल साध्या पद्धतीने पण कधी कधी छान होतो। अद्रक, लसूण, खोबरं, हिरवी मिरची हे वाटण टाकलेलं आहे। आणि गावरान लसूण आहे ना, ते जास्त असं साल निघतच नाही, त्यामुळे मी घरचाच लसूण आहे ना, जास्त साल काढत नाही, जेवढं निघते ना तेवढंच काढते। गावरान लसूणची साल पटकन निघत नाही, असं सर मीठ टाकलेलं आहे। आणि सकाळी ना धपाटे बनवलेले होते नाश्त्याला, आज डाळ टाकून घेते, हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची पण डाळ आहे, पण हरभऱ्याची टाकलेली। कोणाकोणाला असं टेस्ट आवडत नाही भातामध्ये, आम्हाला आवडते तर टाकलेली आहे। बिर्याणी मसाला, शाही बिर्याणी मसाला, मॅगी मसाला, पुदिना। धपाटे केले म्हणून कोथिंबीर हे सगळं उडून गेलं, धपाट्याला आहे ना कोथिंबीर जास्त लागते, तर कोथिंबीर पण आज उडून भाजीपाला आणायला जायचं होतं, परत कॅन्सल झालं, पाऊस आला, म्हणलं उंद्याच्याला आणून तर यामध्ये टाकून घेतले, तांदूळ धुवून घेतलेले टाकून घेतले, बासमती तांदूळ घेतलेला आहे। जोपर्यंत ना तांदळाला असं हे काळपट पाणी निघते दुकाने, तोपर्यंत धुते मी 2-3 बऱ्या। चवीनुसार परत मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण पहिलं कांदा हे परतताना टाकलेलं होतं, पाणी टाकून घेते। आणि आता आहे ना पहिले 5-6 मिनिट फुल गॅस करून ठेवायचा, नंतर मग कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे भात। ते आता तयार आहे, गॅस आता बंद करून घेते। पाहू शकता भात खाण्यासाठी तयार आहे, गॅस बंद करून घेते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे।